देखे अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता ते तरिग्ने नाही समस्त संसार दुःखा। ही विद्यमान देहामध्ये मशानाच्या अलीकडे मुक्ती आहे, सुख दुःखाच्या पलीकडे जातो, समष्टी या बोधावरती येतो, समष्टीचा त्याग करून व्यष्टीचा त्याग करून समष्टी या बोधावरती येतो। महाराज मनाची महाराज एक सांगू का, संतांच्या भाषेमध्ये महाराज खरी मुक्ती कोणती आहे? आणि हे ज्ञान आहे, पण ज्ञानाच्या पलीकडची ज्ञानोत्तर जी भक्ती आहे महाराज, ज्ञानोत्तर मुक्ती आहे कोणती? जे जे भेटे भूत ते ते मनी जय भगवंत। जिकडं पाहावं तिकडं हे भगवंताचं स्वरूप आहे। अशी अवस्था कुठे येते? अशा चालू युगामध्ये अवस्था अशी कुठे येते? अशा अवस्था कुठे येते? एक संत वाङ्मयामध्ये आणि एक भागवत कथेमध्ये अशी अवस्था येते महाराज। आणि अशी भागवत कथा काय देते? भागवत कथा काय देते की ज्या कथेमध्ये प्रत्यक्ष देव हात करतो, या भक्ताओ या माझ्याकडे तुम्ही या माझ्याकडे या तुम्ही या द्वादश स्कंदामध्ये एकूण भागवताचे 12 स्कंद आहेत। पहिले 2 अध्यायामध्ये भगवंताचे चरण आहेत, पहिले 2 अध्याय पहा, भगवंताचे 2 चरण आहेत आणि ते चरण आपण वैष्णवाच्या कपाळावरती लावतो आपण। ते महाराज भगवंताचे चरण कुठे आहेत? भगवंताचे चरण कुठे? जिथं वैष्णव आहे तिथं त्या कपाळावरती भगवंताचे 2 चरण आहेत महाराज। वैष्णव कोण? वैष्णव कोण? असा एक पंथ आहे महाराज, असा एक पंथ आहे, याती धर्म नाही विष्णू असा, की जिथं वैष्णव जग वैष्णवाचा धर्म, की ज्या वैष्णव पंथामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, असा एक पंथ आहे की ज्या पंथावरती महाराज साक्षात देवाचे चरण आपण कपाळावरती मिळवतो। असा महाराज वैष्णव कोण असतो? महाराज खरा वैष्णव कोण? महाराज खरा वैष्णव असतो ना, खरा वैष्णवाचा अधिकार काय? धन्य धन्य वैष्णवाचा संग अखंड ते पांडुरंग नाचती कीर्तन भंग अखंड काल सर्वदा। जिथं वैष्णव आहे, वैष्णवाच्या सानिध्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग असतो। आता या जगामध्ये फक्त वैष्णव पंथ आहे, शैव पंथ आहे, वैष्णव पंथ आहे, इथं सगळ्या पंथाची लोक आहेत। कीर्तन असं एक माध्यम आहे, कीर्तन एक असं हे माध्यम आहे या सर्व पंथाला इथं सकळाशी येते अरे अधिकार कलियुगा उद्धार हरीच्या नामे, असं एक कीर्तन असं एक माध्यम आहे की जिथं महाराज इथं वैष्णवाच्या संगतीमध्ये फक्त देव कुठे वैष्णव संगीत आहे, पण भागवत असं एक माध्यम आहे, भागवत असं एक माध्यम आहे महाराज। इथं देव स्वतः येतात, देव स्वतः कैलास पर्वतावरून महादेव येतात, सत्य लोकातून ब्रह्मदेव येतात आणि वैकुंठावरून प्रत्यक्ष विष्णू येतात, असं नाथ महाराज म्हणतात। ऐसा संवाद कैलास गिरजसे सांगे त्रिपुरारी, कीर्तन गजरी उभे एका जनादरी सत्य निर्धारी, कीर्तन गजरी उभे 3 देव। आता इथे 3 देव आहेत, आता इथे 3 देव ब्रह्मा विष्णू आणि महेश। या क्षणाला या तिथीला देव कुठे आहे?
देव कुठं आहे? या तिथीला जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू पदाला देव जसा असतात, मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव कुठं आहे? पांडुरंग परमात्मा कुठे आहे? विष्णू पदाला आहे. गोपाळपूरला विष्णू पदाला आहे. तसं देव मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव जसं विष्णू पदाला, तसं आता इथे जिथं भागवत कथा आहे, जिथं भागवत कथा आहे, जिथं भागवत कथा आहे तिथं देव आहे. विठोबा आणि महाराज देव कीर्तनामध्ये येतो, देव कीर्तनामध्ये येतो आणि येतो करतो काय करतो? आवडी कीर्तन चित्ती रंगी नाचतो वैकुंठावती, माझी धावते ते निश्चंती, ते सुख विश्रांती काय सांगो. देव नाचतो, देव नाचतो. देव नाचत होता कुठं? नामदेव कीर्तन करे, पुढे नाचे पांडुरंग, आम्ही कीर्तन करे माणूस झोपी जावं. दुर्दैवानं महाराज का नामदेवाचा अधिकार होता. महाराज नामदेवाचा अधिकार काय होता? म्हणून आज महाराष्ट्रभर महाराज संत वाङ्मय आज कुठे गेलं? फक्त भारतापुरतं नाही, फक्त भरतखंडात नाही, इतर देशामध्ये सुद्धा गेले. नामदेवाने काय केलं? परमार्थिक अनुभव महाराजांनी शेवतो हा रस वाटितो आणि का जो परमार्थिक आलेला अनुभव, परमार्थिक आलेला अनुभव महाराजांनी काय केलं? तुका म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे, तुका म्हणे दिले उमटणी जगी घेतलं ती अंगे लावून या. महाराज कोणतेही संत बोध देत असताना त्याच्या पाठीमाग मच्चिता मद्गत प्राणा ही भावना आहे, त्याच्या पाठीमाग कोणती धारणा आहे, त्याच्या पाठीमाग कोणती धारणा आहे, कोणती धारणा आहे? भोजन सुखाय भोजन हिताय ही त्यांच्या अंतःकरणामध्ये धारणा आहे. तुका म्हणे चाकुनी सांगे महाराज जो 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 बोध दिला त्या बोधाच्या पाठीमाग ज्ञानाची भूमिका आहे, त्या बोधाच्या पाठीमाग त्यागाची भूमिका आहे, त्या बोधाच्या पाठीमाग दीर्घ अभ्यास आहे. कोणती गोष्ट सांगत असताना
महाराज, अनुभव घ्यायचा असेल, परमार्थिक अनुभव घ्यायचा असेल, देवा किंबहुना देवापेक्षा सुद्धा अनुभव संतांच्यातून घ्यावा. महाराज, संत चरित्र वाचा तुम्ही. संत ज्ञानोबरापासून तुकोबरापर्यंत संत चरित्र वाचा. महाराज, कर्माचे भोग कसे असतात ते संतांच्याकडे पहा. कर्म कसं करावं संतांच्याकडे पहा. जे आपलं कर्म वाट्याला आलेलं आहे, आयुष्यामध्ये जे कर्म आलं आहे त्या कर्माचा स्वीकार कसा करावा आणि त्या आलेल्या कर्मात समाधान कसं असावं, तुकोबराकडे पहा, नामदेवाकडे पहा, ज्ञानेश्वर महाराजाकडे पहा. नाथांचं संत एकनाथ महाराज जर सोडले, संत एकनाथ महाराज जर सोडले तर बाकी तुकाराम महाराज पहा, नामदेवराय पहा, ज्ञानोबाराय पहा आणि संत ज्ञानेश्वर महाराज तरी महाराज संसारामध्ये प्रवेश केला ना. फक्त अवघ्या वयाच्या 22 वर्षापर्यंत, वयाचा 22 वर्ष, 22 वर्षापर्यंत त्यांचं कर्म पहा. कर्म करत असताना कर्म पहा, कर्म करत असताना आणि त्या कर्माचे भोग भोगत असताना महाराज अवश्य संतांचं कर्म पहा. ती कर्म भोगण्याची शक्ती आपल्या अंगात येते. देवाचं कर्म पाहू नका, देवाचे कर्माचे भोग पाहू नका, पण कर्माचे भोग कसं पाहावं जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे पहा. काय कर्माचे भोग महाराज, काय कर्माचे भोग होते. अरे जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, काय अधिकार होता जगद्गुरु तुकोबरायचा? जगद्गुरु काय होते, जगद्गुरु कोण होते, जगद्गुरु तुकारामांचा अधिकार काय पाहायचं जर असेल ना. विठोबा कुमार तुकाराम महाराजांचा अधिकार काय, तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व काय पाहायचं असेल फक्त निरोपबरा पहा. निरोपबरा तुकाराम महाराजांकडे पाहिला निरोपबरायाने आणि पाहिल्यानंतर काय म्हणतात निरोपबरा, नमो सद्गुरु तुकी आज्ञा दीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. काय जीवन महाराज तुकाराम महाराजांचं आयुष्य. महाराज हे कर्माचे भोग, कर्माचे भोग जे असतात ना, हे कर्माचे भोग, कर्माचे भोग, या कर्माच्या भोगाला कोणी सुटलं नाही महाराज. प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबराय काय, अरे जगद्गुरु तुकोबराय का, या कर्माचे भोग कोणती अवस्था असू दे, देव अवस्था असू दे, संत अवस्था असू दे, मनुष्य अवस्था असू दे, महाराज कर्माचे भोग फक्त देवादिकाला नाही, संतांना नाही, मनुष्याला नाही, या कर्माचे भोग जगातील प्रत्येक वस्तूला कर्माचे भोग आहेत. काय चालू आत्ताच जाऊन यामध्ये हे करू नका. विठोबा
काही फटफट करू नका. जसं आहे तसं आलिया बघायचे असावे साधारण. जसं आहे तसं. महाराज जगातील प्रत्येक वस्तूला सुद्धा महाराज जगातील प्रत्येक देवाने जी वस्तू निर्माण केली त्या प्रत्येक वस्तूला कर्माचे भोग असतात. प्रत्येकाला भोग असतात. मग महाराज जगातला पृथ्वीला कर्माचे भोग आहेत. अरे पृथ्वीला आपलं आयुष्यभर माणसाचे पाय डोक्यावरती घ्यावे लागतात. हे कर्माचे भोग आहेत पृथ्वीचे. आणि आयुष्यभर आपण पृथ्वीला तुडवतो फक्त पायाने, विना पायाचा चप्पल घालून तुडवतो. काय कर्माचे भोग आहेत. अरे तिला कुदळ मारतो, तिचं पोट फाडतो, हजार फूट तिच्या पोटात तो आपण विचार करत नाही, पृथ्वीचा विचार करत नाही. चल 100 फूट पाणी नाही, चल 200, 300, 400, 500, 1200 फूट गेलं कुठं तरी पाणी नाही महाराज. कर्मा का 1200 फूट गेला पाणी का नाही. पाठीमागचं महाराज आपले कर्म कोणती गोष्ट कर्माशिवाय प्राप्त नाही महाराज. कोणतीही गोष्ट असू दे कर्माशिवाय प्राप्त नाही महाराज. कोणती महाराज उच्च अवस्था महाराज जीवनाची प्रतिकूलता आणि अनुकूलता कशाच्या अधीन आहे. जीवनाची यश अपयश कुणाच्या अधीन आहे. जीवनामध्ये यश आणि अपयश कुणाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. जीवन आणि मृत्यू कुणाच्या हातात आहे महाराज, आपल्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही. देवाच्या हातात नाही, माणसाच्या मंडळात नाही महाराज. कुणाच्या हातात आहे, देवाच्या हातात नाही. कुणाच्या हातात आहे महाराज, कुणाच्या हातात आहे, कर्माच्या हातात आहे. सुख कोण देतं, देव देत नाही. दुःख कोण देतं, देव देत नाही. जीवनामध्ये अनुकूलता कोण देतं, देव देत नाही. आपलं कर्म देतं. आपलं कर्मच प्रत्येक गोष्ट देतं. आणि कोण देतं महाराज, कोणतं कर्म देतं, कोणतं आपलं संचित कर्म देतं. कर्माचे 3 प्रकार आहेत. एक संचित, 2 क्रियमान आणि 3 प्रारब्ध. संचित कर्म कोणतं, केले ते क्रियमान, झाले ते संचितमान, प्रारब्ध दान उर्वरित उरले ते. 3 कर्माचे प्रकार आहेत. 3, एक संचित कर्म, 2 क्रियमान कर्म आणि 3 प्रारब्ध कर्म. संचित कर्म महाराज पाठीमागचा भूतकाळ, मागच्या कर्मात आपण जे केलं या डोळ्यांनी पाहिलं नाही. आपण जे पाठीमागं कर्म केलं या डोळ्यांनी पाहिलं नाही. कोणत्या कर्मानं मनुष्य देह दिला, कोणत्या कर्मानं आपल्याला दुःख दिलं, कोणत्या कर्माने सुख दिलं, कोणत्या कर्माने हे आयुष्य दिलं. क्रियमान कर्मान नाही, प्रारब्ध नाही, संचित कर्मानं. पाठीमागच्या संचित कर्मानं अरे मोक्ष दिला नाही म्हणून तू कर्म म्हणून परत जन्माला आला. संचित कर्माने काय दिलं तुम्हाला, काय दिलं. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, तया ते भोगा यावे देहाये का. पाठीमागच्या कर्मानं तुम्हाला जन्म दिला. पाठीमागचं संचित कर्म, पाठीमाग संचित कर्म तुम्हाला जन्माला घातलं. आणि जन्मामध्ये जर तुम्हाला जन्मामध्ये आपल्याला सुख कोण देतं आणि भोग कोण देतं, सुख कोण देतं, भोग कोण देतं. भोगातून
आपल्याला भोग देतो. कोण देतो? भोगतो न घडे संचित आपले कर्माचे भोग असतात. महाराज, तुम्ही कितीही प्रयत्न करा, कर्म बदलण्याचा ताकद नाही महाराज. देवात ताकद नाही, कर्मात ताकद. पैशात ताकद नाही, कर्मात ताकद आहे. माणसात ताकद नाही, पण कर्मात ताकद नाही. कर्मात ताकद आहे महाराज. कर्माच्या पुढं किंबहुना देवाचं, अरे माणसाचं काय घेऊन बसलाय? अरे कर्माच्या पुढं आपला पैसा काय घेऊन बसलाय? या कर्माच्या पुढं देवाने सुद्धा हात टेकवावे, हात टेकवावेत. महाराज, जे कर्माचे भोग असतात ना महाराज, कोणी असू द्या, कोणी या जगाच्या पाठीवरती कोणी असू द्या, कोणीही असू द्या, कर्माच्या पुढे हात टेकवावेच लागतात. जगाच्या पाठीवरती कोणतं औषध नाही, असं एक वस्तू आहे जगामध्ये, कोणते त्याला कोणताच त्याला ऑप्शन नाही, कोणता पर्याय नाही. मध्यंतरी दुर्दैवानं महाराज आपलं हे कलियुगाचं कर्माचे भोग आहेत. कोरोना कुठून आला? हा कर्माचे भोग कलियुगाचे, हे कलियुगाचे भोग म्हणून हा महाराज कलियुग आला. हा कोरोना सारखा महामारीचा रोग आला. हे कलियुगातलं हे महाराज, हे कलियुगाचे भोग आहेत. हे आपले कुठे ना कुठेतरी भोग आहेत महाराज. 2 वर्ष आपल्या आपण देवापासून दूर होतो का? हे आपले पाठीमागचं संचित कर्म आहे. घडली का 2 वर्ष पांडुरंगाचं रूप पाहता आलं का? वारी करता आली का? नाही. त्याला कारण हे पाठीमागचं आपलं संचित कर्म आहे. संचित कर्म हे, अरे जिथं संतांना कर्म चुकलं नाही, आपलं काय नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचुनी तेची संत जनता हेत विठ्ठल. अशा सारख्या प्रत्यक्ष पांडुरंगाने सेवा करावी तुकारामांच्या घरी. अरे प्रत्यक्ष देवानी त्याच्या गळ्यामध्ये हार घालावा तरी कर्म चुकलं नाही. प्रत्यक्ष देवाने त्याच्या कपाळावरती बुक्का लावावा तरी कर्म चुकलं नाही. आणि ज्याची हाड सुद्धा विठ्ठल 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 म्हणत होते, कर्म चुकलं का? संत चोखमळा. काय चोखमळाची भक्ती होती, काय चोखमळाचा पांडुरंगा काय अधिकार होता. अरे एवढ्या पंढरपूरच्या लोकांनी चोखमळ्याला मंदिरात प्रवेश दिला नाही. नामदेव पायरीपासून पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि तिथून आपल्या गावी जावं. पण काय अधिकार होता? काय अधिकार होता? चौका मेळाचा अधिकार काय होता? जिथं चौका मेळा कीर्तन करायचे, त्या कीर्तनामध्ये चौका मेळाला कपाळावरती बुक्का लावण्यासाठी पंढरपूरचा देव येत होता. आणि गळ्यामध्ये हार कोण घालत होतो महाराज? प्रत्यक्ष परमात्मा हात देवाला घालत होता. महाराज पहा ना, फुलाचं सुद्धा काय आयुष्य असतं, फुलाचं सुद्धा काय प्रारब्ध असतं. महाराज फुलाला सुद्धा प्रारब्ध आहे काही. महाराज फुलाला सुद्धा प्रारब्ध आहे. उत्तम प्रारब्ध कोण आहे? उत्तम प्रारब्ध फुलाला कुठे आहे? उत्तम प्रारब्ध फुलाला कुठे आहे? देवाच्या गळ्यात आणि संतांच्या गळ्यात. मध्यम प्रारब्ध कुठे आहे? माणसाच्या गळ्यात. आणि एकदम बेकार प्रारब्ध कुठे? प्रेतावरती. प्रेतावरती सुद्धा देवाच्या गळ्यात हार घालतात. देवाच्या गळ्यात काही फुलं देवाच्या चरणावरती जातात, काही फुलं देवाच्या कपाळावरती जातात, काही फुलं देवाच्या हातागळात घालतात आणि काही फुलं प्रेतावरती. महाराज प्रेताला सुद्धा प्रारब्ध आहे. एक प्रेत मृत्यू नंतर सुद्धा महाराज प्रेताला सुद्धा प्रारब्ध आहे. प्रेताला सुद्धा कर्माचे भोग आहेत. काही प्रेत लग्नामध्ये जसा वरात निघावी तसा वरात निघते. नवरदेव जसा सजवतात तसं प्रेताला सजवतात आणि मशानामध्ये घेऊन जातात. आणि काही प्रेत बेवारस मध्ये पडलेली असतात. कुजून जातात प्रेतात. म्हणजे हे सुद्धा प्रेतात जसं कर्माचे भोग आहे प्रेताला सुद्धा. विठोबा
असतं महाराज. 5 फुटाचा दगड आहे, 2.5 फुटाच्या दगडाची मूर्ती बनवतात आणि 2.5 फुटाची पाणी बनवतात. एका दगडाच्या वरती चरणावरती आपण मस्तक टेकवतो आणि एका दगडावरती पाय घेऊन त्याच दगडावरती पाया पडायला जातो. दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. दगडाला अरे लोखंडाला सुद्धा प्रारब्ध असतं. लोखंडाची पट्टी घ्या, लोखंडाचा धातू घ्या. एक लोखंडाचा अर्धा 6 इंचचा चिमटा करतात आणि 6 इंचाचा चमचा करतात. तो चिमटा असतो, चिमटा कुठं जातो, चिमटा कुठं जातो, चिमटा सोनार कुठं, चिमटा कुठं नेतो, तो विस्तू का तो तापलेला कोळसा तापलेला कोळसा त्या चिमटाने काढतो आणि तो चमचा महाराज, एक चमचा लोखंडापासून चमचा बनवला, चमचा कुठं जातो, वाटीतला श्रीखंड घेतो आणि तोंडामध्ये टाकतो. हे प्रत्येक चमचा. आणि महाराज चमचा म्हणजे कोण, चमचा म्हणजे कोण, 2 वस्तूचा मधला चमचा. 2 माणसाच्या मध्ये जो असतो की नाही, कुटुंबार कुमारी प्रत्येकाला महाराज, प्रत्येकाला प्रारब्ध आहे. कोणी असू दे, काय प्रारब्ध चोखा मिळायचं महाराज. चोखा मिळायचं प्रारब्ध काय महाराज, चोखा मिळायचं प्रारब्ध काय होतं. घरामध्ये चूल पेटत नव्हती महाराज. चोखा मिळायच्या घरी चूल पेटत नव्हती. एकाच आईच्या घरातून 2 मुलं असतात महाराज. एक भाऊ आणि एक बहीण असते. आई एकच आहे, एकच आई आहे महाराज. उदर आईचं एकच आहे. एका आईच्या उदरातून 2 मुलं असतील. एक मुलगा स्टँड वरती हमाली करतो, एक मुलगा सरकारी नोकरी करतो. कोणता अपराध आईचा, तर आईचा अपराध नाही महाराज. काही मुलं महाराज आई बापाला दोष देतात, आमच्यामध्ये भेद करतो असं आई वडील म्हणतो, आई वडिलाला मुलगा म्हणतो महाराज. त्याच्यामध्ये आईचा अपराध कोणता नसतो, वडिलाचाही अपराध नसतो, आईचा अपराध नसतो महाराज. महाराज जगाच्या पाठीवर एक असं एक काळीज आहे, जगाच्या पाठीवर एक हृदय असं आहे. त्या दगडाला असा, त्या हृदयाला असा पाजर महाराज, असा पाजर आहे महाराज. आईचा आणि मुलाचा संबंध किती आहे, आईचा मुलाचा संबंध किती आहे, किती संबंध आहे. फूल आणि फुलाचा सुगंध, फूल आणि फुलाचा जसा सुगंध आहे तसा आई आणि लेकराचा संबंध आहे. जसा माणूस आणि माणसाची सावली, तसा दोघांचा संबंध आहे. तसा आई आणि मूल त्याचा संबंध आहे. तसा पाणी आणि पाण्या आणि पाण्याचा ओलावा, तसा दोघांचा संबंध आहे. तसा आई आणि मुलाचा संबंध आहे. तसा तंतू आणि वस्तू दोघांचा जसा संबंध आहे, तसा आईचा आणि मुलाचा संबंध. आईच्या अंतःकरणातलं प्रेम दाखवता येत नाही. आईच्या अंतःकरणातलं प्रेम दाखवता येत नाही महाराज. कालच आमच्या महाराज, मी जिथं राहतो कोल्हापूरला महाराज, एक मांजर होती. त्या मांजरीला 2 पिल्लं झाली आणि ते एक पिल्लू घराच्या बाहेर पडल्याबरोबर एक कुत्र धावत आलं आणि त्या मांजरीनं पाहिल्याबरोबर कोणता कुत्र महाराज, मोठंच्या मोठं कुत्र होतं. आईने कोणताही विचार केला नाही, धावत गेली त्या कुत्र्याच्या पाठीमाग. बाप पोराला खातो महाराज. बोका जगात असा एक बाप आहे, स्वतःच्या पोराला खातो. कोण? बोका. जगाच्या पाठीवरती महाराज काळीज कुणाचं पाहिजे असेल, आई पहा महाराज. आई याचा अर्थ काय होतो, आपल्या मुलाला ईश्वराचं दर्शन करून देते ती आई महाराज. आईचा एवढा मोठा अधिकार आहे. शास्त्र असं सांगतं, देव कुठं पाहावा, 1 आई, 2 वडील, 3 अतिथी आणि 3 4 मातृ देव भव
पितृ देव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव. क्रम कसा आहे? शास्त्राने क्रम कसा दिला? शास्त्राने क्रम कसा दिला? बापाच्या अगोदर आईला क्रम हा दिला, आईला हा क्रम दिला. महाराज जगाच्या पाठीवरती महाराज एक असा आई आहे. महाराज देवाच्या पाया पडताना आपला दंडक मध्ये धरतो, पण आईच्या पायावरती मस्तक टेकवतो असा कोण? संन्यासी. महाराज संन्यास घेतल्यानंतर वडिलाच्या पाया पडायचा नाही असा नियम आहे. भागवत कथाला माहित असेल, कथाकार बुवा. वडिलाच्या पाया पडायचं नाही. देव महाराज कुणाच्या ही पुढं महाराज संन्यासाचा नियम काय? वडिलाच्या पाया पडायचं नाही. संन्यासानं कुणाच्या मशानामध्ये जायचं नाही. संन्याशी जो असतो त्या संन्याशानं कुणाची अंत्ययात्रा पाहिजे नाही. आणि संन्याशी देवाच्या पाया पडत असताना कसा पडतो? संन्यासाच्या हातामध्ये दंडक आहे आणि तो देवाच्या जवळ जातो, मस्तक टेकवत नाही. पण मस्तक टेकवत नाही तो काय करतो? हातात जो संन्यासाचा जो दंडक आहे तो संन्यासी काय करतो? आपल्या छातीला लावतो आणि देवाच्या छातीला लावतो. संन्यासी पण देवाच्या पाया पडत नाही. पण संन्यासी देवाच्या पाया पडत नाही. पण संन्यासाला असा एक नियम आहे, आईच्या पाया पडलं चालतं.